रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. 12वीच्या मुलांना प्रथम नमस्कार करू इच्छितो. 12वीची परीक्षा दिलेली असेल तर अशा मुलांसाठी लक्षात ठेवा, हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे की 12वी नंतर पुढे न शिकता लाखो रुपये कसे कमवायचे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावून आपला संसारी कशा पद्धतीनं व्यवस्थित चालवायचा, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. कारण का, याची कारणं मी सांगतो तुम्हाला. पुढे शिकायचं म्हटलं तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहे, ग्रॅज्युएशन नंतर नोकऱ्या नाहीत, ही ठरलेली गोष्ट आहे. अगदी सत्य परिस्थितीवरती मी बोलतोय. ग्रॅज्युएट होऊन आता कितीतरी फिरणारी मुलं आहेत. नवे नवे ग्रॅज्युएट झालेल्या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय माझा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. फालतू मी सांगत नाही, लक्ष देऊन ऐका फक्त. स्थिती अशी आहे सध्याची की नोकरी कमी असल्यामुळं आपण काय करावं, तर हे दोन पर्याय तुमच्या समोर मी ठेवतोय. अतिशय महत्त्वाचे पर्याय आहेत हे दोन्ही. यामध्ये तुम्ही तुमची कला दाखवू शकता आणि पैसे कमवू शकता. कोणती दोन क्षेत्र आहेत ते मी सांगतो. व्हिडिओ हा मराठीत आहे आणि महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, हे लक्षात आलं पाहिजे आहे. बाहेरच्या राज्यातली मुलं पहा, शिकतच पैसे कशा पद्धतीनं कमवतात. तुमच्याकडेही प्रत्येक कोणाकडं कोणाकडं सो मेनी ॲक्टिव्हिटीज असतात, प्रत्येकाकडे असतात. तर काय करायचं आहे, यूट्यूब चॅनल आपला स्वतःचा खोलायचा आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या अंगामध्ये जी जी काही कला आहे ती कला आपण ॲड करत चला. मग तुम्हाला नाचकाम येईल, काही शेतीतलं काम असेल, कोणतंही तुम्ही रेग्युलर करणारं काम असेल, तुम्ही एखाद्या बरोबर बोगस भांडणं जरी करत असाल आणि ते जरी यूट्यूबवर टाकलं, लक्षात ठेवा, आलं का लक्षात, तरी सुद्धा तुम्हाला लाखो व्ह्यूज मिळतात. सध्या लोकांचं मनोरंजन करणं हे फार महत्त्वाचं आहे मुलांनो, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही तुमच्यातील कला दाखवायला सुरुवात करता, कला दाखवायचं एकमेव क्षेत्र म्हणजे यूट्यूब आहे की जिथे तुमच्या कलेला पूर्णता वाव मिळतो. तुम्ही दुसरीकडे अकाउंट बनवून तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ शेअर करू शकता, तुम्ही व्ह्यूज मिळवू शकता, परंतु अंगातील तुमच्या कला ज्या आहेत, मग कुणाला बैलगाडी शर्यतीचा नाद असेल, कुणाला बाबा कुस्ती खेळण्याचा नाद असेल, लक्षात ठेवा तुमचं जे जे क्षेत्र आहे, कुणाला वेल्डिंगचा कोर्स करताय तुम्ही, आलं का लक्षात. पुढं शिकण्यात पडू नका, भानगडीत पडू नका. कुठला तरी कोर्स घेऊन तुम्ही जो कोर्स शिकताय, तुम्ही गॅरेजमध्ये, समजा तुम्ही गॅरेजमध्ये जे काम करताय त्याचा जरी व्हिडिओ काढून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकला तर ते सुद्धा लोक आवडीनं पाहतात. कारण समाजापुढं मुलं आपली महाराष्ट्रामधली एक आदर्श घडवणारी मुलं आहेत आणि याचा फायदा तुम्ही प्रामाणिकपणे यूट्यूबवर कष्ट करा. फक्त दुसऱ्याचे व्हिडिओ आणि सेक्सबद्दल काही जे व्हिडिओ आहे ते तुम्ही न टाकता, म्हणजे यूट्यूब कम्युनिटीचे काही रूल्स आहेत, हे रूल्स तुम्ही पाळून, कमिटी गाईडलाईन्स पाळून जर तुम्ही योग्य प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले, त्यातल्या त्यात एज्युकेशनल फील्डमध्ये लोकांना सध्या शिक्षणाची गरज आहे, परंतु टेक्स्च्युअल नव्हे, पुस्तकातील लोक शिकू इच्छित नाही. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलांनो. जे तुमच्याकडं आजपर्यंत 12वीच्या आयुष्यापर्यंत जे काय तुम्ही एन्व्हायरमेंटमधून जे काय इन्फॉर्मेशन्स मिळवलेत
त्या सर्व इन्फॉर्मेशन्स तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करून फक्त इथं काळजीपूर्वक कार्य करायचं असतं. लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही, लक्षात ठेवा. कधी कधी तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केला तरी सुद्धा तुमचं 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर एका व्हिडिओमध्ये होतात. परंतु तो व्हिडिओ तुमचा अचूक असणं आवश्यक आहे. लोकांसाठी गरजा ओळखा लोकांच्या, आणि लोकांच्या गरजा ओळखून त्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. बाळांनो, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या कला असतील, सर्व मार्गदर्शन मी माझ्या चॅनलवरती या करतोच, की जीमेल कसा काढावा, चॅनल कशा पद्धतीनं खोलायचा, व्हिडिओ कसे काढायचे, अपलोड कसे करायचे, हे सर्व मार्गदर्शन मी चॅनलवरती या मराठीमध्ये केलेलं आहे. तुम्ही आवर्जून पहा. मात्र पुढे शिकण्याच्या भानगडीत पडू नका. आता दुसरा सोर्स मी सांगतो. ज्यांना व्हिडिओ हे एक क्षेत्र झालं, यूट्यूब हे एक क्षेत्र झालं, तुम्ही एक्सटर्नल ॲडमिशन टाकून पुढं BA असेल, BSc असेल, एक्सटर्नल ॲडमिशन टाकून किंवा ते कॉलेज करत करत घरी तुम्ही शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, किंवा भाजी विकण्याचा व्यवसाय आहे, अगदी भाजी विकण्याचा व्यवसाय नव्हे, त्याचे व्हिडिओ काढून जरी तुम्ही यूट्यूबवर टाकले, आलं का लक्षात, तरी सुद्धा लाखो व्ह्यूज तुम्हाला मिळू शकतात. फक्त तुम्हाला साईडचा बिझनेस कोणता आवडतो तुमच्या आवडीनुसार, अमुकच करा असं मी अजिबात सांगणार नाहीये. परंतु टेक्स्टाईल शिकण्यामध्ये आता जवळजवळ अर्थ राहिलेला नाही. काय जण त्या पोलीस भरतीमध्ये अकॅडमीमध्ये जातात. अरे कशाला आयुष्य वायपट उगाच घालवताय, मला हे सांगा बरोबर. 100 जागा निघाल्या, तिथं 1,00,000 स्टुडंट असतात. आलं का लक्षात. त्या 100 जागेपैकी आपणाला एक लागते, तुमच्यासाठी एकच लागते, आणि ती एक मिळवण्यासाठी अचूक प्रयत्न करावा लागतो. लक्षात ठेवा. त्याला बॉडी मेंटेन करावी लागते, त्याच्यासाठी आपल्याकडं ज्ञान लागतं, थेरॉटिकल एक्झाम पास व्हाव्या लागतात. तर पोलीस भरतीचा विचार करा. तुम्ही विनाकारण मला पोलीस व्हायचं आहे, त्या अकॅडमीला 30,000 भरायचे, 50,000 रुपये भरायचे, असलं करू नका. कसं आहे, लर्न अँड लर्न स्कीम, आलं का लक्षात. कमवा आणि शिका, ही वृत्ती जर तुम्ही प्रत्येकाने ठेवली, मी म्हणतो अगदी थोडंसं भांडवल जे तुम्हाला काय कॉलेजला 30-35 हजार रुपये जाणार आहे, त्या 30-35 हजारामध्ये तुम्ही कुक्कुटपालन म्हणजे कोंबडीचं पालन, ससे पालन आहे, लक्षात ठेवा. तुम्ही व्यापार कोणताही करू शकता, शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे. या 35,000चे 3.5 लाख या धंद्यामध्ये कसे करायचे त्याचं मार्गदर्शन करणारे माझे वेगवेगळे चॅनल आहेत. त्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पहा. तुम्हाला आत्तापर्यंत सर्वात एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. शेतकऱ्याचा फक्त हा एकमेव असा पदार्थ आहे, लक्षात ठेवा, एकमेव वस्तू आहे, माल आहे, की जी मार्केटमध्ये, लक्षात ठेवा, ज्याला किंमत आहे त्याला मांस असं म्हणतात. मग ते शेळीचा असू द्या, मेंढीचा असू द्या, किंवा कोंबडीचा असू द्या. मी स्वतः माळकरी असून सुद्धा आपण जगायचं कसं, आपल्याला खायचं नाही, ते आपल्याला दुसऱ्यासाठी अन्न तयार करायचं. आणि जर तुम्ही दुसऱ्यासाठी अन्न तयार करत असाल तर देव निश्चितच तुमच्यासाठी ताट वाढून तयार असतो. तुमचं ताट वाढलेलं असतं. माझं सांगणं हे कार्य आहे. व्हिडिओ कोणाला आवडेल, कोणाला नाही आवडणार, परंतु सत्य बोले माझी वाचा. आयुष्यामध्ये एक वर्ष नव्हे, एक क्षण महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, 12वी नंतरचा. आणि तो जर व्यवस्थित तुम्ही घालवला, काही जण उगाच 22, 23, 24, 25 वर्षापर्यंत शिकत बसतात. अरे कशासाठी. आणि तिथून पुढे नोकरी नाही म्हणून 4-5 वर्ष, आणि 4-5 वर्षांनी कुठं नोकरी आहे, 10-20 लाख रुपये भरून लागली तर पुन्हा लग्न, आलं का लक्षात. आणि पुन्हा मग तिथून पुढे मुलं होत नाहीत. किती प्रॉब्लेम सांगू तुम्ही. त्याच्यापेक्षा हे पहा,
जे आता आवश्यक आहे तुम्ही करणं जे आवश्यक आहे ते तुम्ही करावं, असं जे सद्गुरूंनी मला माझ्या ज्ञान दिलं, भगवंतानी ज्ञान दिलं, ते तुमच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. योगीराज हरिहर बाबा की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.